शक्तीपीठ महामार्गासाठी अद्याप भूसंपादनाची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही। या मार्गासाठी जमीन देण्यास जे शेतकरी तयार आहेत त्यांच्याकडूनच जमीन घेतली जाणार असून कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असं स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत अनेक गैरसमज पसरले जात आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गासंदर्भातील अधिकृत सूचना काढण्यात आल्या होत्या। त्यानंतर सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी जे शेतकरी आपली जमीन देण्यास तयार आहेत त्यांच्याकडून ती घेतली जाणार आहे। ते पुढे म्हणाले, भूसंपादन कुठल्याही परिस्थितीत कोणावरही लादलं जाणार नाही। विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा कोणताही विचार शासनाचा नाही। शासनाचा हेतू कोणाच्याही नुकसानीशिवाय विकास साधण्याचा आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी इच्छुक शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल। या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमधील अस्वस्थतेला काही प्रमाणात उत्तर मिळण्याची शक्यता आहे। तसेच प्रशासनाची भूमिका पारदर्शक ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचंही या वक्तव्यातून स्पष्ट झालंय। कोल्हापूरचा अभिमान, युवा शक्तीचा नवा चेहरा, खेळाडू, समाजसेवक, फेमस यूट्यूबर, फॉर्म्युला 1 चॅम्पियन, कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात KM ब्रँड। सळसळता उत्साह, कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडिक, युवा शक्ती, कोल्हापूर।